प्रेज द लॉर्ड. मी आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये श्याम बापू चांदणे सर्वांचं स्वागत करतो. जे फेसबुक मीडियाच्या द्वारे बघत आहेत, आत्ता बघत आहेत आणि इथून पुढे बघतील, त्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि पास्टर राजू ठाकूर यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा ही संधी दिली की मी आपल्यासमोर येऊन परमेश्वराचे वचन शेअर करावं. त्यासाठी मनापासून धन्यवाद देतो त्यांना. देव त्यांना आशीर्वादित करो. धन्यवाद देतो. आणि आपल्या मूळ वचनाकडे जाण्या अगोदर आपण 2 मिनिटाची प्रार्थना करू. धन्यवाद पिता परमेश्वर, तुला मान महिमा गौरव तुला देतो. जीव आत्मा प्राण तुझ्या हातामध्ये सोपवतो माझ्या परमेश्वरा. प्रभूचे दिलेल्या वेळेसाठी तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. हे जे काही वचन आहे पिता परमेश्वर, प्रभूजी ह्या प्रत्येक वचनातून पिता परमेश्वर तुझ्या नावाचा जय जयकार होते पिता परमेश्वरा. प्रभूजी हे वचन पिता परमेश्वरा त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभूजी तू सहाय्य आणि मदत कर पिता परमेश्वरा, जे अंधकारामध्ये आहेत पिता परमेश्वर. प्रभूजी मनापासून प्रार्थना करतो माझ्या देवा, प्रभूजी त्या लोकांना हे तारण भेटू दे पिता परमेश्वर. तुझं वचन त्या लोकांच्या कानापर्यंत पोहोचू दे माझ्या परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. प्रभूजी आता जे लोक फेसबुक मीडियाच्या द्वारे पिता परमेश्वरा पाहत आहेत त्या सर्वांनाही तुझ्या हातात देतो. प्रभूजी त्यांच्या मनाचा, त्यांच्या शरीराच्या, त्यांच्या बुद्धीचा ताबा तू घे पिता परमेश्वरा. तसंच प्रभूजी माझाही ताबा तू घे माझ्या देवा. धन्यवाद देतो पिता परमेश्वर. तुला मान महिमा गौरव तुला देतो. आणि ही प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. आज आपलं मूळ वचन आहे लूक याचा 7वा अध्याय आणि 1 ते 10 वचन. ह्या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला काय सांगतो, ह्या वचनामध्ये आपल्याला परमेश्वर कशाबद्दल बोलत आहे. साधारण हा जो अध्याय हा प्रत्येकाने वाचला असेल, प्रत्येकाने ह्या अध्यायावरती मनन केलं असेल. पण परमेश्वराने आज मला जे काय सांगितलं ते मी आपल्याशी सांगू इच्छितो, आपल्याशी शेअर करू इच्छितो. आणि परमेश्वर काय म्हणतो की ह्या वचनामध्ये आपल्याला कसं चालवतो की आपण जर परमेश्वराचे प्रभावी सेवक आहोत, आपण जर परमेश्वराचे दासे आहोत, तर आपला दृष्टिकोन कसा हवाय, आपण आपला येशू ख्रिस्ताकडे बघण्याचा जो व्ह्यू आहे, जो दृष्टिकोन आहे, तो कशा प्रकारे परमेश्वर आपल्याला दाखवतो. आपला जो दृष्टिकोन आहे तो आपण कशा पद्धतीने तो घेऊन चालला पाहिजे हे परमेश्वर आपल्याला दाखवतो. तर बघू आपण आज लूक याचा 7वा अध्याय आणि 1 ते 10 वचन मी वाचतो आपल्यासाठी. येशू नंतर त्याने आपली सर्व वचने लोकांच्या कानी सांगून संपवल्या तो कर्प उन्हात गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता. मग त्याने येशूविषयी ऐकून यहुद्याच्या वडिलांना त्याचकडे पाठवून तू येऊन माझ्या दासाला वाचवावे अशी त्याला विनंती केली. 4थं वचन. आणि ते येशूकडे येऊन त्याला आग्रहाने विनंती करीत म्हणाले, ज्याच्यासाठी तू हे करावे तो योग्य आहे, कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. व त्याने आमच्यासाठी आमचे सभास्थान बांधून दिले. नंतर येशू त्यांच्या बरोबर गेला आणि तो घरापासून फार दूर नव्हता. तोच त्या शताधिपतीने मित्रांना त्याचकडे पाठवून म्हटले, हे प्रभू, श्रम घेऊ नकोस, कारण तू माझ्या छपराखाली यावे असा मी योग्य नाही. त्यामुळे तुझ्याकडे येण्यासही मी आपणाला योग्य मानले नाही. तो शताधिपती म्हणतो की मी तुझ्याकडे येण्यासाठी स्वतःला योग्य मानले नाही. मी तर शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल, कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत. आणि याला मी म्हणतो जा म्हणजे हा जातो, व दुसऱ्याला ये म्हणतो म्हणजे तो येतो, आणि माझ्या दासाला म्हणतो हे कर
म्हणजे तो करतो. तेव्हा त्या गोष्टी ऐकून येशूने त्याचविषयी आश्चर्य केले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या समुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो की एवढा मोठा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. आणि जे पाठवले होते ते परत घरी आले तेव्हा त्यांना तो दासभारा झालेला आढळला. प्रेज द लॉर्ड. आज ह्या वचनामधनं आपण शिकणार आहोत की आपण जर येशू ख्रिस्ताचे दास आहोत, येशू ख्रिस्ताचे जर आपण प्रभावी शिष्य आहेत, तर आपला दृष्टिकोन कसा आहे, आपण येशू ख्रिस्ताला कशा प्रकारे समजतो, येशू ख्रिस्ताला आपण कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये घेऊन चालतो, येशू ख्रिस्त जो आपला देव आहे, जो येशू ख्रिस्त जो आपला तारण आहे, त्या येशू ख्रिस्ताबद्दल आपला दृष्टिकोन कसा आहे हे ह्या वचनामधनं शिकू. जे आपले प्रियजन असतात, जे आपल्या ख्रिस्ताला ओळखणारे असतात, ते सर्व आपले प्रियजन अनियमित म्हणजे बरेचसे लोक आहेत ज्यांना ते येशू ख्रिस्ताला ओळखतात, पण जसं ओळखण्याची गरज आहे त्या प्रकारे ते ओळखत नाहीत. प्रियांनो, ती नितांत म्हणजे ती खूप गरज आहे की येशू ख्रिस्ताला व्यवस्थितरित्या ओळखलं पाहिजे, येशू ख्रिस्ताला जाणून घेतलं पाहिजे, येशू ख्रिस्ताला समजून घेतलं पाहिजे. सुवार्तेद्वारे आपल्याला इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी देव आमचा वापर करतो. प्रेज द लॉर्ड. जी सुवार्ता आहे येशू ख्रिस्ताची, त्या सुवार्तेद्वारे आपणाला इतरांपर्यंत जाण्यासाठी देव आपली मदत करतो, देव आपल्याला त्या गोष्टीसाठी वापरतो. इतर एखाद्या व्यक्तीला त्याच्या तारणासाठी जेव्हा आपला वापर करतो, म्हणजे इतर व्यक्तीच्या तारणासाठी जेव्हा परमेश्वर आपला वापर करतो, तेव्हा दुसरी अशी कुठलीच अद्भुत गोष्ट नाहीये. प्रियांनो, तो आनंद कसा असतो तो आपण अनुभवलेला आहे की दुसऱ्याच्या तारणासाठी आपण कुठेतरी परमेश्वराच्या राज्यामध्ये उपयोगी आलोय. तो जो आनंद असतो ह्या जगातल्या आनंदापेक्षा खूप मोठा आनंद आहे आणि त्याच्यासारखी अद्भुत अशी दुसरी गोष्ट कुठलीही नाहीये. सुवार्तेद्वारे इतरांपर्यंत पोहोचण्यात प्रत्येक विश्वासू हा ख्रिस्ताचा अधिक प्रभावी सेवक बनू शकतो. काय सांगता आपल्या? सुवार्तेद्वारे इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक हा ख्रिस्ताचा अधिक प्रभावी सेवक बनू शकतो. म्हणजे प्रियांनो, जे ख्रिस्ताचे सेवक आहेत, जे तुम्ही आणि मी आहे, जे ख्रिस्ताचे दास आहेत, जे येशू ख्रिस्ताचे मित्र आहेत, ते सुवार्तेद्वारे अधिक प्रभावी सेवक बनवू शकतो. सुवार्तेमध्ये प्रियांनो आपण बघितला असेल, हा जो आपण अध्याय वाचला, लूक 7वा अध्याय आणि 1 ते 10 वचन, तर परमेश्वर येशू ख्रिस्त अशा एका व्यक्तीबद्दल साक्षी देतो. तो म्हणतो की ह्याच्यासारखा विश्वास मी पूर्ण इस्रायलमध्ये कुठेही आढळला नाही. काय सांगतो परमेश्वर? ज्याच्या मुखाच्या शब्दाद्वारे ही पृथ्वी झाली, आकाश निर्माण झाले, त्या व्यक्तीबद्दल परमेश्वर काय सांगतो की मी संपूर्ण इस्रायलमध्ये असा विश्वास मला सापडला नाही. म्हणजे काय करतो प्रियांनो परमेश्वर? तो विश्वास शोधत असतो. आणखीन ह्या नवीन करारामध्ये आणखीन अशी एक स्त्री आहे जिच्याबद्दल परमेश्वराने अशीच सेम साक्ष दिलेली. ती कोण स्त्री आहे माहितीये? ती होती कनानी स्त्री, जिच्या मुलीला बरे नव्हते. मत्तई याचा 15वा अध्याय आणि 28वा वचन काय सांगते त्या स्त्रीबद्दल आपण बघू. तेव्हा मत्तई याचा 15वा अध्याय 28वा वचन, तेव्हा येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. आणि त्याच घटकेपासून तिची मुलगी बरी झाली. प्रेज द लॉर्ड. ह्या अशा 2 व्यक्ती आहेत ह्या नवीन करारामध्ये, ज्याच्याविषयी येशू ख्रिस्त स्वतः साक्षी देतो, ज्याच्याविषयी येशू ख्रिस्त स्वतः त्यांचं कौतुक करतो, की तो म्हणतो की असा विश्वास संपूर्ण इस्रायलमध्ये मला सापडला नाही.
आणि ह्या ज्या दोन व्यक्ती होत्या, ती त्यातली एक होती जी लेडीज होती आणि दुसरे होते ते पुरुष होता. तर पुरुष हा आता आपण लूक 7व्या अध्यायामध्ये, तर हे दोघं जे होते, ह्या दोघांचे विश्वासाचे जे कौतुक केले ते येशू ख्रिस्ताने केले. प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या विश्वासाचे कौतुक तो येशू ख्रिस्त करतो का? ज्याला आपण तारणारा म्हणतो, ज्याला आपलं जीवन आपण अर्पण केलंय, तो येशू ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्या विश्वासाचं कौतुक करतो का? ही गोष्ट किती महत्वाची आहे की येशू ख्रिस्ताने स्वतःच्या मुखाने आपलं कौतुक करावं. ह्या गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट कुठलीच अद्भुत नाहीये. प्रियांनो, ह्या दोघांमध्ये एक समान गोष्ट होती. ती कुठली समान गोष्ट होती प्रियांनो? ती समान गोष्ट होती की ते यहुदी नव्हते, ते इस्रायलाच्या कुळातले नव्हते, ते परमेश्वराला ओळखणारे नव्हते. तरी पण परमेश्वराने म्हणजे येशू ख्रिस्ताने त्या दोघांच्या विश्वासाचं कौतुक केलं. अशी कुठली गोष्ट झाली की परमेश्वराने त्यांच्या विश्वासाचं कौतुक केलं? ते दोघेही विदेशी होते. कोण होते? विदेशी होते ते दोघही. ती एक स्त्री आणि एक दुसरा पुरुष. जणू काय देव म्हणतो की सर्व राष्ट्रे पुरुष स्त्रियांसाठी विश्वासणाराचा मार्ग खुला आहे. ह्या दोघांद्वारे परमेश्वर आपल्याला काय सांगतो की जी जगातली सर्व राष्ट्र आहेत, जी सर्व मनुष्य आहेत, ह्यांच्यासाठी जे परमेश्वरावरती विश्वास ठेवतात, जे परमेश्वराला आपला तारणारा म्हणतात, त्यांच्यासाठी विश्वासाचा मार्ग खुला आहे. देवाला संतुष्ट करणाऱ्या कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही धर्माचा असेल तरी त्याच्या दृष्टीने तो फरक पडत नाही. ही गोष्ट त्याच्या दृष्टीने गौण आहे, म्हणजे नगण्य आहे ही गोष्ट त्याच्यासाठी. पण तो विश्वासाने देवाच्या वचनावर चालला पाहिजे. त्याला देवाच्या अंतःकरणापासून म्हणजे त्या व्यक्तीने देवावरती अंतःकरणापासून विश्वास ठेवला पाहिजे. ही गोष्ट परमेश्वरासाठी खरीच मोठी गोष्ट आहे. परमेश्वराला तुम्ही कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या वर्णाचे आहेत, तुम्ही स्त्री आहे की पुरुष आहेत, ह्या गोष्टी परमेश्वराला गौण आहेत. प्रियांनो, ह्या गोष्टीपाशी परमेश्वर बघत नाही, तर परमेश्वर तुमचं आणि माझं अंतःकरण बघतो. त्या अंतःकरणामध्ये असलेला तो विश्वास बघतो. म्हणून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो, तो सांगतो की तुम्ही त्या डोंगराला उपटा. जर तो विश्वास तुमचा मोहरीच्या दाणे एवढा असेल तर तुम्ही त्या समोरच्या डोंगराला उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड, तरी तो पडेल. प्रियांनो, आज त्या मोहरीच्या दाणे एवढा विश्वास तुमचा आणि माझा आहे का? ते मोहरीचा दानाच का परमेश्वर म्हटला? कारण तुम्ही कधी बघितलं का नाही मला माहित नाही, पण परमेश्वर सांगतो तो मोहरीचा दाना जो आहे, जे मसाल्याचे पदार्थ असतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तो भरीव असतो. तो आतनं पूर्ण भरीवला असतो. तो जर आपण फोडून बघितला तर तो पूर्ण आतमध्ये भरीव असतो. प्रियांनो, तसा विश्वास तुमच्या अंतःकरणामध्ये आणि माझ्या अंतःकरणामध्ये आज आहे का? तो विश्वास जर आपल्यामध्ये असेल तर परमेश्वर नक्कीच, जसं ह्या शताधिपतीचं आणि त्या कानानी स्त्रीचं परमेश्वराने विश्वासाचं कौतुक केलं, तसंच परमेश्वर येशू ख्रिस्त आज तुमचं आणि माझं नाव घेऊन कौतुक करण. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर खरंच महान परमेश्वर आहे. तो शताधिपती जरी 100 लोकांवरती, 100 सैनिकांवरती तो अधिकारी होता, तरीही त्याने त्याचे अधिकार बाजूला सारले. प्रियांनो, तो त्या आपल्या दासासाठी तो दास झाला. तो गरजू लोकांपर्यंत, म्हणून तर परमेश्वर म्हणतो की तुम्ही गरजू लोकांपर्यंत पोहोचा आणि अशाची सेवा करा ज्यांना येशू ख्रिस्त माहित नाही. अशा लोकांना तारण द्या की ज्यांना येशू ख्रिस्त माहित नाही. आज आपण त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचतोय का? आज
ज्यांना येशू ख्रिस्त माहीत नाहीये त्यांच्या कानापर्यंत आज आपली सुवार्ता जातीये का प्रियांनो? का फक्त आपण आपल्यामध्येच गुरफटून बसलेलो आहोत? तो शताधिपती होता, त्याच्या हाताखाली 100 सैनिक होते, तरी पण तो आपले सर्व अधिकार, आपली सर्व शक्ती बाजूला सारून ते आपल्या दासासाठी नम्र झाला. तो आपल्या दासावर किती प्रेम करत होता. तसाच जो आपला पिता आहे तो आपल्यावरती किती प्रेम करत असेल प्रियांनो. म्हणून गरजू लोकांपर्यंत पोहोचून प्रभूने त्यांची सेवा केली. तशीच आपण करतो का? आज ह्या घडीला विचार करा प्रियांनो. येशू ख्रिस्त अशा व्यक्तींपर्यंत पोहोचला की जिथे सामान्य व्यक्तीला त्या काळी जाणं कठीण होतं. काही लोक अशी होती की ते समाजापासून दूर होते. जसा तो 100-2000 भूत लागलेला तो व्यक्ती होता. त्याला तर साखळदंडाने बांधून ठेवलं तरी तो त्या साखळदंड तोडून पळत होता. तो कब्रस्तानमध्ये जाऊन राहत होता, तो डोंगरांमध्ये जाऊन राहत होता. पण प्रियांनो, अशा व्यक्तीला पण परमेश्वराने त्याची गरज जाणून परमेश्वर त्याच्याकडे गेला. खरंच ती गरज होती त्या व्यक्तीला. आज आपण अशा व्यक्तींकडे जातो का? आज ज्यांना खरंच परमेश्वराचं वचन माहित नाहीये, ज्यांना खरंच परमेश्वर माहित नाहीये, ज्यांना जिवंत देव परमेश्वर कोण आहे हे माहित नाही, ह्या व्यक्तींकडे आपण पोहोचतो का प्रियांनो? तर आपण ह्या गोष्टीचा आज विचार केला पाहिजे. तो शताधिपती आणि त्याचा दास आणि येशू ख्रिस्त ह्या दोघांमधला तो एक दुवा होता. म्हणजे काय होता? तो जो नोकर होता आणि येशू ख्रिस्त होता प्रियांनो, त्याच्यामध्ये कोण उभा होता? तो शताधिपती होता. ती गरजू व्यक्ती होती. तो अंथरुणावर खिळला होता. तो शेवटच्या घटका मोजत होता. तो केव्हाही मरेन आज त्याची गॅरंटी नव्हती. पण त्यांच्यामध्ये कोण होता? तो शताधिपती होता. प्रियांनो, आज अशा व्यक्तींपर्यंत ज्यांना गरज आहे त्यांच्यामध्ये आज तुम्ही आणि मी आहोत का? येशू ख्रिस्तामध्ये आणि त्या गरजू व्यक्तींच्या त्यांच्यासाठी मध्यस्थी करणारे आज आपण आहोत का प्रियांनो? आज आपण विचार केला पाहिजे. खरंच आज आपली गरज कुठे आहे? आपली सुवार्ता त्या व्यक्तींपर्यंत जाते का? देवाचं तारण त्या व्यक्तींकडे जाते का? हे विचार करण्याची खूप मोठी गरज आहे. की फक्त आपण नामधारी ख्रिश्चन आहोत, की नामधारी विश्वासणारे आहोत प्रियांनो, जे देवाला फक्त माझा देव करून ओळखतो. प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणतो की प्रत्येक गुडघा टेकला जाईल. प्रत्येकाला वाचवायची परमेश्वराला इच्छा आहे. तर त्याच्या इच्छेमध्ये आपण त्याची मदत करतो का? आज आपण त्याच्यामध्ये त्या मध्यस्थीचं काम करतो का? प्रियांनो, परमेश्वराला धन्यवाद देतो की आपण फक्त मुखाने बोलणारे नसावे, तर अंतःकरणाने विश्वासू असावे, अंतःकरणाने येशू ख्रिस्ताचे सेवक असावे. हा जो शताधिपती होता त्याच्याकडे फक्त देश सेवा हा त्याचा मूळ गुण होता. प्रियांनो, आज आपला मूळ गुण कुठला आहे? जर आपण येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणतो, जर आपण येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणतो, जर आपण म्हणतो की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वर आहे, मी त्याचा दास आहे, तर आज आपला मूळ गुण कुठला आहे प्रियांनो? सेवा करण्याचा आहे का? ती सुवार्ता सांगण्याचा मूळ गुण आहे का आपल्यामध्ये? परंतु त्याचा विश्वास खूप मोठा होता. कोणाचा? तो जो शताधिपती होता त्याचा विश्वास खूप मोठा होता. तो शताधिपती जो होता त्याच्या फक्त
देशसेवा हा त्याचा मूळ गुण होता. म्हणजे तो जो सैनिक होता त्यांना कुठलाही धर्म नसतो प्रियांनो, परंतु त्याचा विश्वास खूप मोठा होता. हा शताधिपती आपल्याला दर्शवतो, आपल्याला सांगू इच्छितो की आपण कोणत्याही निधर्मी लोकांमध्ये नोकरी जरी केली तरी आपण येशू ख्रिस्ताची सेवा करू शकतो. कशा प्रकारे प्रियांनो आपण येशू ख्रिस्ताची सेवा करू शकतो? कशा प्रकारे आपण येशू ख्रिस्ताचा सुवार्थ त्या लोकांना सांगू शकतो प्रियांनो? तर तो म्हणजे आपला विश्वास. आज आपल्या विश्वासाद्वारे प्रियांनो आपण जगामध्ये जरी असन, जगाच्या लोकांमध्ये जरी नोकरी करत असन, काम करत असून, तरी आपण आपल्या विश्वासामध्ये मजबूत राहून त्यांच्यापर्यंत तो जगाचा प्रकाश आपण पोहोचवू शकतो. त्यांच्यापर्यंत देवाची सुवार्थ आपण सांगू इच्छितो. त्यांच्यापर्यंत देवाचे कार्य पोहोचवू शकतो. फक्त आपला विश्वास पाहिजे परमेश्वरावरती. आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वर मजबूत पाहिजे. जसं आपल्याला सांगतं की लूक 10:15 काय बोलतं? लूकचा 10वा अध्याय आणि 15वे वचन. आणि हे कर्फहुमा तू आकाशापर्यंत उंचावले जाशील काय? तू मृत्यू लोकापर्यंत खाली टाकले जाशील. प्रियांनो, हे वचन काय सांगतं आज आपल्याला? येशू ख्रिस्ताला कर्फहुमा येथील लोकांमध्ये विश्वास आढळला नाही, परंतु त्याच्यावर अविश्वासणाऱ्याचा काहीही परिणाम झाला नाही. म्हणजे कोण? तो शताधिपती. तो येशू ख्रिस्ताला तो एकच विश्वासणारा भेटला. आणि विशेष म्हणजे त्याच्या विश्वासाला सुद्धा येशू ख्रिस्ताने नावाजले, त्याच्या विश्वासाला कौतुक केले. परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणतो की ह्याच्यासारखा विश्वास मी संपूर्ण इस्रायलमध्ये मला आढळला नाही. प्रियांनो, हे आपल्याला दाखवते की आपण एका दुष्ट अविश्वासू जगाच्या दरम्यान आपण देवाचे लोक असू शकतो. आपल्या कृतीद्वारे, आपल्या जीवनाद्वारे, आपल्या विश्वासाद्वारे आपण ह्या जगामध्ये जरी असो, आपण ह्या जगामध्ये नोकरी करत असो, ते विधर्मी असतील, ते येशू ख्रिस्ताला जाणणारे नसतील, त्यांच्यामध्ये पण आपण आपला विश्वास मजबूत ठेवून आपण देवाच्या राज्याकडे चालू शकतो. आपण देवाचे नियम पाळू शकतो. प्रियांनो, जसं दानिएल राजा होता, तो बॅबलॉन मध्ये राहत होता, तरी पण तो नित्य नियमाने यरूशलेमेकडे गुडघे टेकून प्रार्थना करत होता. प्रियांनो, आज आपण ह्या जगाच्या बॅबलॉन मध्ये आहोत. आज त्या दानिएल सारखे आपण वागतो का? आज नित्य नियमाने आपण प्रार्थना करतो का? आपण मध्यस्थी करतो का आपल्या लोकांसाठी? आपण जेथे आहोत आणि आपण जे काही करतो ते ख्रिस्ताचे प्रभावी सेवक कसे असावे हे आपल्या जीवनामध्ये हे शताधिपतीचे उत्तम उदाहरण आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपण जे विषय घेतला होता की आपल्या जीवनामध्ये आपण येशू ख्रिस्ताचे एक प्रभावी सेवकाबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल उच्च दृष्टिकोन कशा प्रकारे असावा, आपण येशू ख्रिस्ताचे एक प्रभावी सेवक कशा प्रकारे बनू शकतो, हा आजचा आपला मेन मुद्दा होता. प्रत्येक सेवकाने आपल्या जीवनात प्रगती साधण्यासाठी आवश्यक असलेल्या 3 गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड. त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत प्रियांनो? ते उद्याच्या अध्यायामध्ये बघू आपण. प्रियांनो, आज आपण त्या शताधिपतीचा
विचार करू ते शताधिपतीप्रमाणे आपला विश्वास आहे का? आज त्या शताधिपतीप्रमाणे येशू ख्रिस्ताने जसं त्याचं कौतुक केलं त्या कौतुकास आपण पात्र आहोत का? आपण देवाची सुवार्ता ज्या गरजू लोकांपर्यंत पाहिजे त्या लोकांपर्यंत पोहोचवतो का? आज जे गरजू लोक आहेत आणि येशू ख्रिस्त यांच्यामध्ये मध्यस्थी आपण करतो का? आज आपण जगामध्ये राहून आपला विश्वास त्या लोकांपर्यंत दाखवून देतो का? त्या लोकांना येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगतो का? प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, परमेश्वराला धन्यवाद देतो की परमेश्वराने ह्या दोन व्यक्तींना निवडलं, त्यांच्या विश्वासाचं कौतुक केलं. एक होती ती कनानी स्त्री आणि दुसरा आहे तो शताधिपती. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करू. धन्यवाद पिता परमेश्वर, तुला मान महिमा गौरव तुला देतो. जीव आत्मा प्राण तुझ्या हातामध्ये देतो पिता परमेश्वरा. प्रभूजी त्या शताधिपतीप्रमाणे पिता परमेश्वरा आणि त्या कनानी स्त्रीप्रमाणे प्रभू परमेश्वरा तू आम्हाला प्रभूजी येशू ख्रिस्ताच्या मुखातून प्रभूजी आमच्या विश्वासाचं कौतुक कर माझ्या परमेश्वरा. आमच्या विश्वासाचं कौतुक होऊ दे पिता परमेश्वरा. प्रभूजी आम्ही जगामध्ये वावरत असताना प्रभूजी आमचा तो विश्वास ठाम असा विश्वास असू दे प्रभूजी. ती सुवार्ता आमच्याद्वारे पिता परमेश्वर लोकांपर्यंत पोहोचू दे पिता परमेश्वर. आम्ही ह्या गरजू लोकांसाठी मध्यस्थी करू दे पिता परमेश्वरा. होय माझ्या परमेश्वरा तुला धन्यवाद देतो प्रभूजी. जीव आत्मा प्राण तुझ्या हातामध्ये सोपवतो पिता परमेश्वरा. प्रभूजी जे लोक प्रभूजी आता फेसबुक मीडियाच्या द्वारे पाहत असतील पिता परमेश्वरा आणि पुढे बघतील प्रभू परमेश्वरा, प्रभूजी त्या सर्वांना हे तुझ्या हातामध्ये सोपवतो पिता परमेश्वर. प्रभूजी हा भाग एक आसन पिता परमेश्वर आणि प्रभूजी पुढचे 3 मुद्दे प्रभू परमेश्वर आम्ही उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा. धन्यवाद देतो पिता.